शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑपरेशन फ्लड योजना पुनरुज्जीवित करणार कृषी मंत्र्यांची घोषणा। भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच, केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची ग्वाही। आणि आंबा उत्पादनात यावर्षी 40% घट होण्याची शक्यता। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त। शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच दुधाचा महापूर ही योजना लवकरच पुनरुज्जीवित करू अशी घोषणा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे। या योजनेचाच एक भाग म्हणून राज्यातल्या अतिदुर्गम आणि पशुवैद्यकीय सेवा नसलेल्या गावांमध्ये कृत्रिम रेतन केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणाही खडसे यांनी यावेळी केली। जळगाव इथं सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम रेतन केंद्राचं उद्घाटन खडसे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या दारात गाई म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे। भूसंपादन विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचंच असून विरोधी पक्ष याबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचं सांगत केंद्र सरकार कोणत्याही उद्योजकांसाठी जमीन संपादन करणार नाही अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंग यांनी लातूरमध्ये दिली। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतला 60% निधी शेतीविषयक कामांसाठी वापरला जाईल असं प्रतिपादनही सिंग यांनी केलं। जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी 100% निधी एकाच वेळी दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी 40,000 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती चौधरी वीरेंद्र सिंग यांनी यावेळी दिली। देशात महाराष्ट्रासह इतर आंबा उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या अवेळी पावसानं यावर्षी आंबा उत्पादन 35 ते 40% घटण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यापासून देशात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं आंबा पिकाचं मोठं नुकसान केलं आहे। ॲसोचेम या संघटनेनं नुकसानीचा आढावा घेऊन केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे। उत्पादन घटल्यामुळे देशात आंब्याच्या किमतीत मोठी वाढ दिसेलच, पण निर्यातीलाही फटका बसणार आहे। गेल्या वर्षी सुमारे 41,280 दशलक्ष टन आंबा निर्यात झाली होती, पण यावर्षी निर्यातीत मोठी घट होईल अशी भीती ॲसोचेमनं व्यक्त केली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात अनेक कामं चालू असून त्यामुळे 2,70,000 मजुरांना रोजगार मिळाला आहे। जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात अनेक शेतांमध्ये मातीचे पाणंद रस्ते बांधले जात आहेत। या कामांमुळे अनेक शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्याची सोय झाली आहे। गडचिरोली जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं चालू आहेत। मनरेगा अंतर्गत 78 कोटी रुपये मजुरी मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। एकूण 150 किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते या अंतर्गत बांधले जाणार आहेत। मिळून राहिले रोड शेतीवरी पोहोचून राहिले, चांगली परिस्थिती आता सुधारून राहिली। गोरगरिबाची पद्धतशीर बँकातर्फे पैसे मिळून राहिले। आता बाहेर जाण्याची काही आवश्यकता नाही। वर्षातून काम आम्हाला 4-5-6 महिने काम मिळू शकतात। आज बुद्ध पौर्णिमा। मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या समृद्ध जीवन जगण्याच्या विचारांची शिकवण देणाऱ्या गौतम बुद्धांना सह्याद्रीच्या कृषी परिवारातर्फे अभिवादन। प्रज्ञेचे आगार, शिलाचे भांडार, करुणेचे महासागर, शांतीचे अग्रदूत, महाकारुणिक बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध। स्वत्वाची जाणीव करून देणारा, प्रज्ञा जागृत करणारा, शिलाचं महत्व विशद करणारा, दया करुणेचा बुद्धाचा धम्म। म्हणूनच बुद्ध संदेश देतात, अत्त दीप भव। अत्त दीप भव स्वयं दीप हो, अत्त दीप भव स्वयं दीप हो। जगातील दुःख दैन्य तृष्णा विकार
यावर मात करणारा, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा बुद्धाचा सद्धम्म अखिल विश्वाला तारणारा, शांती अहिंसेचा, समतेचा, प्रेमाचा आणि बंधुत्वाचा संजीवक धम्म विचार माणसा माणसात पेरणारा, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कल्याणकारी विचारधन बुद्ध आपल्याला देतात. युद्ध नको हत्यार, बोधी तत्वांची ललकार, शांतीदूत बुद्धाने केला धम्माचा प्रचार. नको युद्ध नको हत्यार. जाती, धर्म, वर्ण, पंथ यांच्या 18 पगड गर्तेत गुदमरलेल्या कोंडलेल्या श्वासाला विशाल दृष्टिकोनाचा, मानवी कल्याणाचा, जीवन जगण्याचा आश्वासक सम्यक मार्ग तथागताने आपल्याला दिला आहे. या सम्यक सन्मार्गानं जगातल्या प्रत्येकांचं आयुष्य निर्विघ्न होण्यासाठी बुद्ध विचारांचं अनुसरण अगत्याचं आहे. अवलंब नको युद्धाचा, तो मार्ग नको हिंसेचा, अपशब्द नको निंदेचा, शिडकाव करा प्रेमाचा. भारतीय जम्बूद्वीपात रुजलेल्या अर्हत सम्यक संबुद्धाच्या मंगलमय विचारधनानं, बुद्धाच्या सद्धम्मानं या भूतलावरील चराचर सृष्टीचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी सुमारे 112 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ही योजना केंद्र आणि राज्य सरकारनं पुरस्कृत केली असून हा निधी आगामी वर्षासाठी दिला आहे. सन 2012 पासून या वर्षापर्यंत कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या गावांच्या योजनांसाठीच हा निधी कालबद्धपणे खर्च करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या निधीमधले 95 कोटी 18 लाख रुपये कव्हरेज आणि गुणवत्ता बाधित या घटकाखाली तर 16 कोटी 79 लाख रुपये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खर्च करायचे आहेत. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू 1500, 1325, मूग 7600, 7600, हरभरा 3900, 3600, बटाटा 700, 500, भेंडी 1500, 800, वांगी 1800, 1200, आंबा 4500, 2500, टरबूज 600, 300 आणि केळी 300 आणि 200. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहतील असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 27, पुणे 39-22, औरंगाबाद 41-28, नागपूर 43-20, सोलापूर 43-27 आणि नाशिक 39 आणि 20. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे krishivarta@ddkmumbai@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.